नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सुद्धा मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। शहरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी होणार आहे आणि नंदुरबारमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे, कारण उद्या मतमोजणी तिथे होणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीची सुरुवात होणार आहे। राज्यातील पहिल्या क्रमांकाचे मतदारसंघ असलेले नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती। उद्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी हे होणार आहे। यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत अशी तयारी करण्यात आली आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 13,90,000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। नंदुरबार मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी समोरासमोर लढत पाहायला मिळाली होती। भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित हे सलग 2 वेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्यांनी केलेले 10 वर्षाचे कामांच्या जोरावर मत मागितले आहेत। तसेच काँग्रेसनी नवीन चेहरा म्हणून ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना संधी दिली होती। दोघी उमेदवारां हे युवक असून उच्च शिक्षित असून यांच्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली होती। तसेच या मतदारसंघाच्या होणाऱ्या मतमोजणीसाठी जवळपास 700 कर्मचारी हे या प्रक्रियेत भाग घेणार आहेत। तसेच पोलीस दलाच्या वतीने देखील मोठा फौजफाटा हे तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी संपूर्ण शहरासह जिल्ह्याभरात उत्सुकता हे वाढली आहे आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्सुकता चांगलीच वाढलेली असल्याची पाहायला मिळत आहे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।